तुम्ही अनेक प्रकारच्या बिर्याणी खाल्ला असाल आणि मी व्हिडिओसुद्धा टाकले बिर्याणीचे. आजची बिर्याणी खूप स्पेशल आहे हो, कारण की माझ्या बहिणीने तयार केलेली आहे. अगदी कमी मसाल्याची आणि ना कमी झंझटीची मसाल्याची आपण बिर्याणी तयार करणार आहोत, तीसुद्धा चिकनची. हाताला अजिबात चिकटणार नाही, योग्य प्रमाणामध्ये. तर इथे 1 किलोची बिर्याणी करण्यासाठी खडे मसाले वापरले आहेत. दालचिनी, तमालपत्री, चक्री फूल, थोडंसं धोणफूल आणि जिरे, हे सगळे ना तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचं पाणी. जितकं तांदूळ आहे तितकं दीडपट पाणी वापरायचं. लेअरचे आपण करणार आहोत, लेअरवाली जे असतात ना आपल्याला दुकानामध्ये मिळते, तशीच आपण इथं बिर्याणी तयार करणार आहोत. खूप छान टेस्ट लागते. माझी तर ना आली, कधीही सुट्टीला आली की मी तिच्याकडून ना फक्त ही चिकन बिर्याणीच कर असं म्हणत असते. त्या पाण्यामध्ये घालायचं, मीठ घालायचं चवीपुरतं आणि भात आहे तो सळसळीत होण्यासाठी लिंबू पिळायचा, 1 लिंबू पिळायचा. इथं अर्धा दाखवला आहे मी, पण अगोदर अर्धा आणि नंतर आणि अर्धा हिनं पिळला आहे. तर आपण चिकनची बिर्याणी करणार आहोत, त्यामुळे इथं 1 किलोला 1 किलो चिकन वापरायचं, म्हणजे ना व्यवस्थितरित्या चिकन आणि भाताचं ना कॉम्बिनेशन होतं. तसं चिकन ना 2-3 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं, त्यामध्ये घालायची हळद, मीठ आणि हे मिक्स करून घ्यायचं. तर मीठ आहे ते आत्ता थोडंसं घालायचं ह्यामध्ये चिकनमध्ये, आणि नंतर आपण भात तयार करणार होतो नंतर आली, कारण की ह्या पाण्यामध्ये सुद्धा मीठ ॲड केलं आहे. पाण्याला उकळी मारली की आपला तांदूळ, लांबडा तांदूळ, बासमती तांदूळ वगैरे बिर्याणीचा खास तांदूळ असतो ना, त्या तांदळाचा वापर करायचा. त्यामुळे ना भात आहे तो सुटसुटीत होतो आणि बिर्याणीसुद्धा टेस्टी होते बरं का. तर काही गोष्टी चांगल्या आहेत, त्याचं म्हणतात ना शाही बिर्याणी, काही गोष्टीला चांगलाच तांदूळ वापरला की चांगलीच होते, अशाच पद्धतीनं. तर ही बिर्याणी करण्यासाठी आम्हाला ते तास ते 1.5 तास लागला, कारण की चिकनची असल्यामुळं काय एवढं वेळ नाही मटणासारखा, पण थोडासा मसाला वगैरे लेअरची करायची, त्यामुळे मसाला वगैरे करण्यात थोडासा वेळ जातो. तर पहिल्यांदा आपण काय केलं आहे, भात शिजवून घेतला आहे. भातसुद्धा आहे तो 90% शिजवून घ्यायचा, 90 ते 95%. थोडा वेळ आपण वापरून घेतोच नंतर लेअरमध्ये. तर काय करायचं, आपण आहे ते चिकन हळद मीठ लावून ठेवलेलं त्याची फोडणी देऊन घ्यायची. तेल घातलं आहे भरपूर, त्यामध्ये कांदा घालायचा बारीक चिरल्याला, आणि त्यामध्ये सुद्धा कांदा भाजण्यासाठी तर मीठ घातलं आहे. थोडंसं आणि पाणी लागलं होतं म्हणून ॲड केलं आहे. पाणी आपल्या लागेल तसंच वापरायचं ते. आता ते चिकन आहे हळद मीठ घातलेलं ते ह्यामध्ये घालायचं, कांदा भाजायचं. आपण ह्याची आहे ते आळणी करून घ्यायची आणि नंतरच आपण बिर्याणीमध्ये हे ॲड करणार आहोत. प्रत्येकाची ना शाही बिर्याणी करण्याची पद्धत ही वेगळी असते आणि प्रत्येकाच्या हाताला चवसुद्धा वेगळी असते. ही शाही बिर्याणी आहे ना, चिकन बिर्याणी प्रत्येकालाच जमते आणि प्रत्येकाच्याच हातची टेस्ट येते असं नसतं बरं का. आपण पण बघा काही गोष्टी असतात ती जशाच्या तशा करण्याचा प्रयत्न करतो, पण चव मात्र अलग होते. पण माझ्या बहिणीच्या हातची ही बिर्याणी ना स्पेशालिस्टच आहे. तर म्हणतात ना दवाखान्यात दाताचा स्पेशालिस्ट, कशाचा स्पेशालिस्ट, तसंच माझी बहीण आहे ना चिकन बिर्याणीची ना अगदी ना बिर्याणी कसंही केली तर तिची टेस्टच होते, भारीच होते. जसं आपल्यात ह्याच्यात मुसलमानच्यात जसं बिर्याणी असते ना त्याच्याच पद्धतीने छान टेस्ट येते बरं का. मला तर खूप आवडते. आणि तो भात आहे ते थंड होण्यासाठी ना एका परातीत किंवा एका पाटीत पसरून घ्यायचा. नंतर ह्यामध्ये रंगकाम करायचं. रंगकाम आहे ते केलं की सुरेख असा भात दिसतो बरं का. अगदी हॉटेलमध्ये जातात ना हैदराबादी स्पेशल बिर्याणी तसं दिसतं. त्यामुळे आठवणीनं ना कलर नसेल घरामध्ये तर नक्की आणा. कुठल्या आवडीचं कलर तुम्ही ॲड केलं तरी चालतात. आमच्या इथं केसरी आणि हिरवा घातला आहे आणि मिक्स करून घ्यायचा. मिक्स केलेला भात तर काय दिसते बघा भारी, आत लगेचच खाऊ वाटेल असं वाटत होतं मला. चिकन बिर्याणी करायच्या अगोदरच 50% काम झालं. त्यावर घातली हिरवीगार कोथिंबीर. वाळा मसाला करून घेण्यासाठी जिरं, मोहरी, नंतर खोबरं, लसूण वगैरे घेतलं आहे, म्हणजे आपण सुक्कं करणार आहोत चिकन त्यासाठी. आणि आता ह्यामध्ये वापरले आहे अर्धा किलोपेक्षा कांदा, कारण की आपण सुक्कं करणार आहोत चिकनचं. चिकन तर शिजलं होतं आणि हे चिकन आहे ते करण्यासाठी आता हे चिकन शिजलेलं बाजूला काढून ठेवलं आहे. बाकीचा इथं रस्सा केला आहे आम्ही. इथं आहे बिर्याणीसाठी इथं चिकन सुक्कं करत आहोत. त्यासाठी कांदा आहे तो अर्धा किलो वापरला. 1 किलोला अर्धा किलो कांदा वापरायचा, म्हणजे बिर्याणीचा फ्लेवर छान येतो बरं का. तर हा सुक्कं करण्यासाठी इथं मसाला वापरला आहे. तीळ, जिरं, खोबरं, लसूण वगैरे बारीक केलं आहे. आपलं घरगुती लाल तिखट घातलं आहे. हळद घालायची, धना जिरा पावडर, आपला बिर्याणी मसाला, नंतर गोडा मसाला. तर माझी बहीण म्हणली हा एव्हरेस्टचा ना जे बिर्याणी मसाला आहे त्यापासूनच बिर्याणी सुंदर होते, चवीला होते, मला हाच मसाला लागतो. तर तुम्ही बिर्याणी कराल तर नक्की हा मसाला वापरून ना बिर्याणी तयार करा, खूप चविष्ट होते. प्रत्येकाला प्रत्येकाच्या मसाल्याची म्हणजे हे असते, माहीत असते, आवड असते, किंवा ह्या मसाल्यापासून असा पदार्थ छान होतो. तशाच पद्धतीने माझ्या बहिणीला सुद्धा एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आहे ना तोच जास्त करून आवडतो
आणि त्यापासूनच बिर्याणी छान येते असं मला वाटतं. अशा पद्धतीनं आपण चिकन सुक्कं केलं आहे. चिकनचं सुक्कं करण्यासाठी इथं मसाला आपण भाजत आहोत. तेल सुटायसाठी थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलं आहे सगळी ग्रेव्ही शिजण्यासाठी. कांदा अर्धा किलो आणि जी ग्रेव्ही आहे ती मसाला तुम्हाला सांगितलंच आहे. लाल तिखट आहे ते आपल्या आवडीनुसार घालायचं. थोडंसं कमी लाल तिखट ठेवा म्हणजे बिर्याणी ना खायला भारी वाटते. आपण रस्सा तर तिखट करतोच. ही झालं चिकनचा सुक्कं. ते कोथिंबीर वगैरे घालून बाजूला ठेवायचं. एका त्याच भाताच्या टोपामध्ये तूप घालायचं खाली आणि पहिली लेअर येते ती भाताची. तर मला माहीत नव्हतं की मी पहिला बिर्याणी करायची व्हिडिओसुद्धा बघा तुम्ही नक्की. मी पहिला खाली चिकन घालायचं. मला काय वाटायचं हा भात करपतोय आणि खाली भात कसा घालायचा हलका असतो. तर माझी बहीण म्हणली तसं नाही करायचं. लेअर घालताना पहिल्यांदा खालचा लेअर आहे तो भाताची वापरायची. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तुम्ही कसं करता ते नक्की सांगा. खाली भात घालता का चिकन घालता पहिल्या लेअरला. तर माझ्या बहिणीनं पहिला इथं घातलं आहे भाताची लेअर घातली आहे. नंतर सेकंड लेअर आहे ती चिकनचं ते सुक्कं आहे ते केलेली. ते इतकं सुंदर दिसत होतं आणि चवील तर इतकं भारी झालं ना. असंच भाकरी आणि सुक्कं खावं पण बिर्याणीसुद्धा खायची होती आम्हाला. कारण की दिसताना ते तांदूळ रंगवलेलं ते चिकन आणि त्याचं कॉम्बिनेशन आणि अशी दम बिर्याणी म्हटलं तर वेगळं पडतो. शाही दम बिर्याणी म्हणजे विशेष वेगळा. आणि सुट्टीला आलो आहे आणि सगळी बहिणी एकत्र आणि त्या वातावरणामध्ये असं काहीतरी पदार्थ करून खाल्लं बहिणीच्या हातचं. ह्याच्यासारखं स्वर्ग सुख ना कुठंच मिळत नाही. तुम्हीसुद्धा तुमच्या माहेरी आलाय का किंवा तुमच्या बहिणीपाशी असाल तर हे बहिणीकडच्या म्हणजे बहिणीच्या हातचं खाणं म्हणजे सुख हे वेगळंच असते. हो काय सांगायचं आयतं वेगळंच. तर हे सगळं 2-3 लेअर केल्या. त्या भात नंतर चिकनची लेअर नंतर आणि थोडीशी भाताची लेअर आणि ही आहे आपल्या चिकनची लेअर. आता शेवटची लेअर आहे तीसुद्धा भाताची घातली आहे. कांदा वगैरे तळून घेतला नाही काय. आपण ऑलरेडी कांदा आहे तो भाजून अर्धा किलोपेक्षा जास्त कांदा भाजूनच सुक्कं केलं आहे. तर ती म्हणली नाही काय गरज नाही अशीच खूप छान सुंदर लागते. आपलं कमी कष्टाचं किंवा चवीला एकदम जबरदस्त अशी झाली आहे. तुम्ही कांदा म्हणजे करपून घातला तरीसुद्धा चालतो. ह्यावर तळलेला कांदा वगैरे. हे आहे व्हॅनिला इसेन्स घातला आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आणि इसेन्स आहे ते ह्यामध्ये ॲड करायचं मिक्स करून घ्यायचं. ह्या इसेन्स ना बिर्याणीला खरंच प्युअर अशी ना चव येते बरं का. इसेन्सचा जास्त वापर करायचा नाही. 2 ते 3 थेंबच वापरायचं. पाणी ॲड करायचं आणि त्यानंतरच ह्यामध्ये घालायचं. लय घालायचं नाही. लय घातलं की लयच उग्र वास येतो. त्यामुळं घालताना कमी प्रमाणातच घालायचं. वरून अशी कोथिंबीर घालायची आणि मग काय एक 5 ते 10 मिनटं एकदम लो गॅसवर ना ही बिर्याणी वाफवून घ्यायची. आणि बघू शकता आपली शाही दम बिर्याणी तयारी झाली आहे. आणि बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. करून 4-5 दिवस झालं अजून तोंडात नाही ह्याची चव रेंगाळत आहे. आणि ही घेतली आहे एकदम सुटसुटीत असा भात तयार झाला आहे. जेव्हा बिर्याणी कुठली चांगली अशी कशी ओळखायची. जेव्हा बिर्याणी खातो तेव्हा ना हाताला ना तांदूळ येतो भात आहे ना चिटकला नसला पाहिजे. सहजरित्या ना चिकन ना आपण हातानं जेव्हा काढतो ते मऊ लुसशीत असं निघलं पाहिजे. त्यामुळेच ह्या बिर्याणीची खरी ओळख करते म्हणजे चांगली झाली की नाही ओळखते. जास्त खडे मसाल्यांचा ना उग्र वास येता कामा नाही. अगदी साध्या सिंपल पद्धतीनं बघू शकताय स्टार्ट टू एंडपर्यंत तुम्ही भाताचं किती मसाले वापरलेत आणि काय केले. एकदम सुंदर अशी ही बिर्याणी तयार झाली. आणि तुम्ही केला असाल तर ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा माझ्या बहिणीच्या पद्धतीनं. कारण की ही तर बिर्याणी आहे ना आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते. खास स्पेशलिस्ट अशी बिर्याणीसाठी ती ओळखली जाते ती. आणि बघू शकताय हाताला लागत नाही. एकदम सळसळीत असा भात तयार झाला आहे. आणि रंगीबेरंगी तांदूळ बघून आणि हातलं चिकन बघून अगदी माझ्या तोंडाला पाणी सुटलं. धन्यवाद.